बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणाऱ्या वाल्मिक कराडला प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे। त्याच्यासह इतर 6 आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी अद्यापही फरार असल्याचं कळतंय। दरम्यान या प्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात हत्याकांडाचे काही फोटो देखील सादर करण्यात आले होते। संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करताना आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे हे फोटो पाहून राज्यभरातून संतापाची एकच लाट उसळली आहे। महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरू असताना विधान भवनाच्या परिसरात विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता। आरोपींना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी व त्याबरोबरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा सरकारने तात्काळ घ्यावा अशी मागणी आज विधान भवनाच्या परिसरातून ऐकू येत होती। या सगळ्या आंदोलनाला आणि मागणीला उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषणा केली की धनंजय मुंडे यांनी स्वतःहून आपला राजीनामा सोपवलेला आहे। दरम्यान हा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवरती आपण राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय हे सांगणारी सुद्धा एक पोस्ट केलेली आहे। धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ते आता आपण पाहूया। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेले आहे। तसंच न्यायालयीन चौकशी सुद्धा प्रस्तावित आहे। माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री महोदयांकडे मी माझा राजीनामा दिलाय अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती केली आहे। दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले तेही आपण पाहूया। आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा। मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है। दरम्यान सुरुवातीपासूनच बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या सगळ्यावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूया। किंवा केस तालुका बीड जिल्हा एवढ्या पुरतं हे मर्यादित नव्हतं। तमाम महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनाला एक ठेस पोहोचली होती की संतोष ज्या पद्धतीने मारलाय आणि हे 16 डिसेंबरच्या माझ्या स्वतःच्या सभागृहातल्या भाषणामध्येच जवळपास याचं सगळं काही वर्णन मी केलं होतं। बरेचसे लोक म्हणत होते की सुरेश धस जरा अति बोलतायत। मला सुद्धा बोलले की तुम्ही जरा अति बोलतायत। तर मी त्यावेळेस सांगितलं होतं मी अति बोलत नाही। मी फक्त मस्साजोग नाही, मस्साजोगच्या भोवतालचे सगळे जे काही गाव आहेत, ज्या ज्या गावामध्ये संतोष देशमुखला फिरून मारलं, ते टेकडे शिव पासून शेवटच्या दैठणा गावापर्यंत सगळ्या गावांमधून माहिती घेतली होती आणि कंटिन्यू देशमुख, खिंडकर पाहुणे आणि संदीप पाटील केज आणि अनेक आहेत, बालाजी आहे, मी आता सगळ्यांची नावं सांगणार नाही। परंतु ह्या सगळ्यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरून हे भयानक आणि दुष्कृत्य हे इतकं भयानक होतं की त्या भयानक दुष्कृत्याच्या ज्या वेळेस आता
चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यातले फोटो आले। मला वाटतं मीडियातला एकही माणूस रडायचा काल शिल्लक राहिला नसेल। NDTVच्या का कोणत्या लेडी होत्या त्या अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होत्या आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो प्रतिनिधी मीडियाचा त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पाणावल्या असतील आणि या पाणावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटोपासून मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। सर, पण असे किती संतोष देशमुख आहेत जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत बीडमध्ये? असे किती संतोष देशमुख आहेत? तुम्ही आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांशी काय बोलणार? मी आता मुख्यमंत्र्यांचं फक्त आभार मानलंय। माझं इतर काहीही बोलणं मुख्यमंत्र्यांच्या बाबत झालं नाही, कारण या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत माननीय मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत। अजितदादा त्यांनाही भेटायचंय मला, परंतु ते तिथं आले नव्हते। आता गेल्याच्या नंतर त्यांनाही मी त्या ठिकाणी भेटेल। मुख्यमंत्र्यांचा मात्र मी आभार मानून आलो, कारण मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना 9ला घडली त्याच्यानंतर त्याच्या FIR पासून ते आता यांची विकेट पडण्यापर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलंय। देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो हे मला या ठिकाणी मिळालं। पण असे किती संतोष देशमुख आहेत? मंत्रीपद गेलेले आता आमदार आता लगेच त्या बाबतीत स्टेटमेंट करणार नाही। मी एकच स्टेटमेंट करेल, मी एकच स्टेटमेंट करेल की जे तुमच्या सातपुडा या बंगल्यावरती जी बैठक झालेली आहे चौकशी म्हणजे SITनं त्याची सुद्धा चौकशी करावी ही माझी मागणी।